आज आपण एक असा पदार्थ बनवतोय जो विदर्भातला एकदमच आपण म्हणू परंपरेला धरून खूपच पारंपरिक आहे. लग्न समारंभात तर एकदम याचा हमखास बेत असतो. आणि इनफॅक्ट ही भाजी नसली तर मग लोक नाव ठेवतात काही भाजी नव्हती लग्नात आणि काय आजकाल पनीर वगैरे करायला लागलेत. तर येस, आज आपण बनवत आहोत आलू वांग्याची भाजी. तर आपण असे वांगे घेतलेले आहेत आणि 2 बटाटे घेतलेत, त्याचे साल काढून घेतलेत. आपण असे 4-4 पीस एका वांग्याचे करून घेऊया. जसे वांगे उभे कापून घेतलेत, बटाटे पण आपण असे उभे कापून घेऊया. वांगे बटाटे असे कापून घेतलेत, ते पाण्यात टाकून देऊया. फोडणी देऊया आपण. सगळ्यात पहिले मोहरी, जिरे, कढीपत्ता, हे एक बारीक चिरलेला कांदा. तेल मुबलक प्रमाणात वापरा कारण आपल्याला ही भाजी चमचमीत करायची आहे. बारीक चिरलेला टमाटा याचा टाकून देऊया. थोडी कोथिंबीर, आले लसूण पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, एक मोठा चमचा वाटलेलं खोबरं, हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. एक मोठा चमचा गरम मसाला, हळद, लाल तिखट भरपूर वापरा कारण आपण बाकी कुठलंच तिखट याच्यात टाकलं नाही, हिरवी मिरची किंवा असं काही. चवीनुसार मीठ. हे सगळं आपण तेलात चांगलं परतून घेऊया. बटाट्याला शिजायला वांग्यांपेक्षा थोडंसं जास्त टाइम लागतो म्हणून आधी बटाटे टाकून देऊया. त्याला छान परतून घेऊया. सगळे मसाल्यांनी कोट करूया. थोडंसं गरम पाणी, गॅस कमी करून 3 ते 5 मिनटं आपण एक चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे बटाटे थोडे हाफ कुक होऊन जातील. नेक्स्ट आपण वांगे टाकून देऊया याच्यात. हाय फ्लेमवर चांगल्याला एक मिक्स देऊया. परत त्याला आपण 2 मिनटं झाकून देऊया. चांगली वाफ काढून घेऊया. हाय फ्लेम करून परत त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करून देऊया. आता हाय फ्लेमवर याला चांगली एक उकळी काढून घेऊया. आपल्याला काही एकदम गाळ नाही करायचे, त्यांनी त्यांचा वांगे बटाटे शिजले पाहिजे. आपल्या भाजीला छान उकळी आली. आता गॅस कमी करून याला 5 ते 6 मिनटं आपण झाकून ठेवूया. आपली आलू वांग्याची भाजी रेडी आहे. लुक्स यम्मी, एकदम चमचमीत, तर्रीदार, तिखट आलू वांग्याची भाजी तुम्ही पण बनवून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.